आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 8 कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलेटरल जे चौकोनाची रचना कशी करायची आपण बघायचं. तर त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे, समजा हा एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये 4 बाजू आहेत, 4 कोन आहेत आणि 2 कर्ण आहेत. विद्यार्थी मित्र बघा, बाजू आहेत त्या 4 आहेत, कोन जे आहेत ते सुद्धा 4 आहेत आणि डायगोनल्स म्हणजे कर्ण ते आहेत 2. म्हणजे एकूण टोटल 10 घटक आहेत. एकूण घटक आहेत त्याला आपण एलिमेंट म्हणतो, टोटल एलिमेंट ते आहेत 10. म्हणजे 10 कसं तर बाजू 4, कोन 4 आणि कर्ण 2 असं मिळून टोटल 10. आता ह्या 10 एलिमेंट पैकी बघा, 10 घटकापैकी एकूण 10 घटक आहेत. त्या 10 घटकापैकी कमीत कमी 5 घटक जर असतील तरच आपणास चौकोन काढता येतो. हा सगळ्यात महत्वाचा आहे घटक. हा तुम्हाला फिलिंग द ब्लँक सुद्धा येतो की चौकोनाची रचना करताना कमीत कमी किती घटकांची आवश्यकता असते. ते मिनिमम 5 घटकांची, 5 एलिमेंटची आउट ऑफ 10 आपल्याला जी आवश्यकता असते तरच आपण चौकोनाची रचना करू शकतो. आता चौकोनाची रचना करताना चौकोनाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म माहीत असणं अत्यावश्यक आहे. समजा चौरस हा एक स्क्वेअर, क्वाड्रेटरचा एक प्रकार आहे स्क्वेअर. तर स्क्वेअरचे आपल्याला गुणधर्म माहित पाहिजेत की ऑल साइड्स आर इक्वल, म्हणजे हे सगळ्या म्हणजे ऑल डायगोनल्स आर कॉन्करंट, म्हणजे अशा प्रकारचे गुणधर्म माहित असेल तर आपल्याला ते घटक समजेल. बघूया आपण एक एक घटक घेत जाऊ, जे की आपल्याला सर्व पूर्ण लक्षात येतील. त्यातला पहिला जो घटक आहे, पहिलं कन्स्ट्रक्शन जे आहे, तर पहिले कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलेटर if the length of 4 sides and a diagonal is given. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चौकोनाची रचना करायची आहे, त्याच्यामध्ये लेंथ 4 बाजू आणि एक कर्ण दिला, तर कोणत्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करायचं हा आपण एक पहिला पॉइंट पाहणार आहोत. चौकोनाची रचना करायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 बाजू आणि डायगोनल्स, डायगोनल्स म्हणजे एक कोन असं दिला असेल तर कोणत्या पद्धतीने आपल्याला डायगोनल काढता येतो ते आपण पाहूया. तर त्यामधला पहिलं एक्झाम्पल आहे ते आहे कन्स्ट्रक्ट PQRS, construct quadrator PQRS such that length PQ is equal to 5.6 centimeter, length QR
इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. लेंथ PS इज इक्वल टू 4.3 सेंटीमीटर. लेंथ RS इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. लेंथ QS इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर. आता या सर्व माहितीवरून आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्वाचे आपल्याला कच्ची आकृती माहिती असणं अत्यावश्यक आहे. कच्ची आकृती काढल्याशिवाय तुम्हाला पक्की आकृती तयार करता येत नाही. ठीक आहे, आपण चौकोनाची रचना करताना चौकोन पहिल्यांदा कच्ची आकृती काढू. त्याला नाव देतो PQR आणि S. आता नाव दिल्यानंतर जसं दिलंय PQRS सच दॅट PQ म्हणजे P आणि Q याची लांबी आहे 5.6 सेंटीमीटर. हे मापलेलं आपण. QR म्हणजे Q आणि R याची लांबी आहे 5 सेंटीमीटर. PS म्हणजे P आणि S याची लांबी दिल्या 4.3 सेंटीमीटर. RS R आणि S याची लांबी दिल्या 7 सेंटीमीटर. QS Q आणि S म्हणजे आपल्याला हा कर्ण दिलाय. हा Q आणि S याची लांबी आहे 6.2 सेंटीमीटर. आता इथे टोटल बघितलं तर टोटल 5 घटक आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे 1 2 3 4 बाजू आणि एक कर्ण दिलाय. याचा अर्थ आपल्याला 10 पैकी 5 घटक दिले. त्याचा अर्थ आपल्याला ह्याच्यावरून चौकोनाची रचना आपल्याला करता येते. तर बघूया आपण चौकोनाची रचना करताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्केल, पट्टी, कंपास, सस्पेन्सिल आणि जेव्हा कोण देते तेव्हा कोण मापकाची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. बघूया आता आपल्याला कच्ची आकृती आहे. ही आपली कच्ची आकृती आहे. रफ फिगर. या कच्च्या आकृतीवर पक्की आकृती तयार करायची. आता PQ मी इथं काढणार आणि वर आकृती काढायची. याचा अर्थ मी वर थोडं डिस्टन्स ठेवणार आणि खालून वर मी आकृती काढणार आहे. आता बघितलं की मी पट्टीनं माप घेतोय. PQ मला काढायचं आहे. आपल्या माइंडमध्ये सगळं डायमेन्शन क्लिअर झाले पाहिजेत की मला काय काढायचं आहे, कुठं सुरुवात करायची. आता मी PQ काढायचा, तर मी PQ खाली काढणार आहे. मला वर सगळ्या गोष्टी काढायच्या. मला वर डिस्टन्स मी ठेवलेलं आहे. आता PQ आहे ते 5.6 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं मी या इथं मी P माप घेतलं आणि 5.6 म्हणजे 5 पूर्ण 6 म्हणजे 5 रेषा आणि पुढची एक रेष म्हणजे 5.6. हे माप आहे P आणि Qचं. P आणि Qचं माप आहे ते आहे 5.6 सेंटीमीटर. आता कंपासचा वापर करायचा आहे. कारण कंपासचा वापर केल्याशिवाय आपल्याला बाहेरच्या कुठल्याही बाकीच्या रफ रेषा आहेत, ज्या साईड आहेत, कडा आहेत किंवा डायगोनल्स आहेत, ते आपल्याला काढता येणार नाहीत. कंपासमध्ये सस्पेन्शन होल्ड करून घ्यायचे आणि आता P पासून मला अंतर टाकायचं आहे. म्हणजे P पासून S काढायचं. P पासून S काढायचं आहे. त्याचा अंतर आहे 4.3. आता पट्टी आहे. पट्टीवर 0 ज्या ठिकाणी तिथं हे टोक, लोखंड टोक ह्या 0 ठेवायचं आणि P पासून S पर्यंत अंतर 4.3 आहे. म्हणून P पासून S चं अंतर काढायचं आहे. ते 4.3, 4 पूर्ण आणि 3 रेषा बरोबर घ्यायचं, सोडायचं. नंतर ते लोखंडी टोक P वर ठेवायचं आणि असा कंस मारायचा. त्यानंतर Q पासून S पर्यंतचं अंतर आहे ते 6.2 आहे. कारण Q पासून S काढल्याशिवाय मला ते S पॉईंट मिळणार आहे. कारण मी P पासून S काढण्याचा प्रयत्न केला की हा कंस केलाय. आता PQ पासून S टाकल्याशिवाय 6.2 टाकल्याशिवाय मला S मिळणार नाही. म्हणजे Q पासून S काढायचं तर 6.2 घ्यायचं, परत 0 वर होल्ड करा आणि त्यानंतर 6.2 म्हणजे 6 पूर्ण आणि 2 रेषा. तेच माप घ्यायचं. Q वर लोखंड टोक ठेवा आणि असा क्रॉस करा. जे मगाशी क्रॉस केलं त्या क्रॉसला क्रॉस झालं की ह्या इथं जे पॉईंट मिळणार आहे, जे एकमेकाला क्रॉस होतात ते आहे
एस आणि हे दोन्ही एस आणि पी जॉईन करून घ्या. एस आणि पी जॉईन केला, त्याचं माप आहे 4.3 सेंटीमीटर. आणि एस आणि क्यू हा कर्ण आहे, त्याला डायगोनल म्हणतात. हा जॉईन केला, त्याचं माप आहे 6.2 सेंटीमीटर. आता परत क्यू पासून आणि एस पासून जर माप टाकलं तर आर माप मिळू शकतं मला. म्हणून मी क्यू पासून आरच माप 5 सेंटीमीटर आहे, म्हणून मी लोखंड टोक 0 ठेवतोय आणि सस्पेन्शन टोक मला 5 वर घ्यायचं आहे. 5 वर घेतलंय. आता क्यू पासून आर पर्यंत तर 5 आहे, म्हणजे क्यू पासून आर आहे तो 5 आहे, म्हणून इथं मी 5 ला असा कंस मारलाय. आता एस पासून आर काढायचा आहे. एस पासून आरचं अंतर आहे 7 सेंटीमीटर, म्हणून लोखंडी टोक 0 ठेवतोय, तिथं होल्ड करून 7 वर सस्पेन्शन टोक येईल असं ठरलंय. आणि नंतर एस वर पॉईंट घेतला आणि मी क्रॉस केला. ज्या ठिकाणी क्रॉस होतोय तो पॉईंट आहे आर. त्या पॉईंटला मी आर नाव दिलंय. आता पी आणि आर हा मी जोडणार आहे. पी बिंदू आर बिंदू आणि एस बिंदू. आर बिंदू आणि एस बिंदू जोडला, तो आहे 7 सेंटीमीटरचा. आणि आर आणि क्यू याचं माप आहे 5 सेंटीमीटर. मी ते जॉईन करून घेतोय. तो जॉईन केला, त्याचं माप आहे 5 सेंटीमीटर. आता विद्यार्थी आपण जर पट्टीनं माप चेक केलं तर बरोबर येते का बघा. इथं बरोबर 6.2 सेंटीमीटरला हे 6 पूर्ण आणि 2 रेषा, हे 7 सेंटीमीटरला बघा, तर हे बरोबर 7 सेंटीमीटर आहे. हे 5 सेंटीमीटर आहे का बघा. क्यू आणि आर बरोबर 5 सेंटीमीटर आहे. जेणेकरून आपण जेव्हा कंपास सस्पेन्शन पट्टीचा वापर करतो तर आपल्याला आकृती ही परफेक्ट येत असते. अशा प्रकारची आपली आकृती तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जेव्हा आपण आकृती तयार करतो तेव्हा आपण जे काम केलेलं आहे, म्हणजे हे क्रॉस मारलेले आहेत, हे चाप जे मारलेत ते कधीही खोडायचे नाही. कारण तुम्ही काय केलेली क्रिया आहे, कृती जी केलेली आहे ती कृती दिसली पाहिजे. जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये लिहिता तेव्हा पर्यवेक्षकांना जेव्हा पेपर चेक करतात त्यावेळेला ह्या सगळ्या कृत्या तुम्हाला दिसल्या पाहिजेत. त्या पर्यवेक्षकाला दिसल्या पाहिजेत की ह्यानं बरोबर कृत्य केली आहेत आणि ह्या कृतीच्या आधारावर आपल्याला मार्क मिळू शकतात. तर पाहूया यातलाच प्रश्न क्रमांक 2. यातला दुसरा पॉइंट आहे, तो पॉइंट आहे टू कन्स्ट्रक्ट अ quadrilateral if 3 sides and 2 diagonal are given. म्हणजे इथे मित्रांनो, ह्याच्यामध्ये तू कन्स्ट्रक्ट कोऑर्डिनेट चौकोनाची रचना करायची आहेत. ह्याच्यामध्ये 3 साइड म्हणजे 3 बाजू आणि 2 कर्ण दिला असेल तर कशा पद्धतीने आपण चौकोनाची रचना करू शकतो ते पाहूया. त्यामधला क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट quadrilateral W, X, Y आणि Z such that length YZ is equal to 4 centimeter, length ZX is equal to 6 centimeter, length WX is equal to 4.5 centimeter, length ZW is equal to 5 centimeter, length YW is equal to 6.5 centimeter. आता याच्यामध्ये कच्च्या आकृती आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. हे आता सोडवताना कच्ची आकृती सगळ्यात महत्वाची. कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन असेल तर कच्ची आकृती आपल्याला काढणं अत्यावश्यक आहे. तर कच्ची आकृती बघा, WXYZ, WXY आणि Z. आता माप द्यायचे आहेत. YZ, Y आणि Z याचं माप आहे 4 सेंटीमीटर. X
झेड एन एक्स कर्ण आहे, कर्णाची लांबी आहे 6 सेंटीमीटर. डब्ल्यू एक्स याची लांबी आहे 4.5 सेंटीमीटर. झेड आणि डब्ल्यू याचं माप आहे 5 सेंटीमीटर. आणि वाय आणि डब्ल्यू याचं माप आहे 6.5 सेंटीमीटर. म्हणजे इथे मित्रांनो अशा प्रकारचे टोटल 1, 2, 3, 4, 5 10 पैकी 5 घटक दिले आहेत. आता या कच्ची आकृती आहे, या कच्च्या आकृतीचा वापर करूनच आपल्याला पक्की आकृती तयार करायची. आपला स्केल पेन्सिलच्या माध्यमातून आपण थोडं खाली येतोय. आता मी झेड काढणार आहे आणि परत वर सगळ्या गोष्टी काढणार आहे. झेड माप आहे 5 सेंटीमीटर. इथं 0 वर एक डॉट घेतला आणि 5 वर एक डॉट घेतला, त्याचं माप आहे झेड 5 सेंटीमीटर. आता झेड पासून मला वाय काढायचं असेल तर हे एक अंतर आणि हे एक अंतर माहित आहे, त्यामुळे इथून झेड पासून मी वाय अंतर काढतोय. कंपाचा वापर करून झेड पासून वायचं अंतर 4 सेंटीमीटर. 0 वर हा लोखंड टोक होल्ड करतोय आणि पेन्स टोक बरोबर 4 वर आणतो. त्यानंतर झेड पासून वायचं अंतर आहे, त्याला मी असा क्रॉस करतो आणि डब्ल्यू पासून वायचं अंतर आहे ते 6 सेंटीमीटर आहे, 6.5 सेंटीमीटर आहे. तर 0 वर लोखंड टोक 6 पूर्ण आणि पुढे 5 रेषा म्हणजे 6.5. 1, 2, 3, 4 आणि 5. डब्ल्यू वर लोखंड टोक घेत होते आणि 6.5 वर मी क्रॉस मारतो. जिथं एकमेकाला क्रॉस झालेत तिथं नाव आहे तो वाय आहे आणि पट्टीनं लगेच मी ती जॉईन करून घेतोय. वाय आणि झेडचं माप आहे 4 सेंटीमीटर. वाय आणि डब्ल्यू याचं अंतर आहे ते आहे 6.5 सेंटीमीटर. आता एक्स काढायचा आहे. एक्स इथं आहे अंदाजे, तो डब्ल्यू पासून आहे आणि वाय पासून आहे. आता वाय पासून तर आपल्याला माप माहित नाही, डब्ल्यू पासून माप आहे आणि झेड पासून सुद्धा एक्सचं माप माहित आहे. म्हणजे आपल्याला एक्सचं माप घ्यायचं तर 4.5 डब्ल्यू पासून टाकायला पाहिजे. डब्ल्यू पासून आपण 4.5 टाकू. लोखंडी टोक आपण 0 ठेवलंय. 4.5 म्हणजे 4 पूर्ण आणि 5 रेषा 4.5 क्रॉस केलंय. त्यानंतर झेड पासून एक्सचं माप आहे ते आहे 6 सेंटीमीटर. झेड पासून 6 सेंटीमीटर म्हणजे 0 आणि बरोबर 6 घरं 6 सेंटीमीटर झालं. ते आपण झेड वर, कारण झेड पासून एक्सचं माप 6 सेंटीमीटर आहे पण लोखंडी टोक जे आहे ते झेड वर आणि इकडे चाप मारायचं आहे आपण ह्या क्रॉसला. जिथे एकमेकाला क्रॉस होतात त्याला नाव आहे एक्स. आता ते जॉईन करून घ्यायचं आहे. याला हे जॉईन केलं XW ते आहे 4.5 सेंटीमीटर आणि वाय आणि एक्स हे जॉईन करायचं आहे. ह्याचं माप काय नाही आहे, हे आपल्याला एक्स आणि झेड हे आपल्याला जॉईन करायचं आहे. याचं माप आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा एक प्रश्न असेल तर अशा प्रकारचे प्रश्नाचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करता येतं. तर विद्यार्थ्यांनो अशा बऱ्याच प्रकारचे कन्स्ट्रक्शन आपल्याला करता येतात. फक्त इम्पॉर्टंट की कच्ची आकृती आपल्याला करता आली पाहिजे. कच्च्या आकृतीचं माप आपण लिहिलीत तर त्याच मापाच्या आधारावर आपल्याला पक्की आकृती काढता येते. तर पाहूया यातलाच पुढचा प्रश्न क्रमांक 3 म्हणजे टाईप क्रमांक 3. इथे लिहितोय मी टाईप क्रमांक 3. टू construct a quadrilateral if two adjacent sides and any
3 angles are given. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. त्याच्यामध्ये दिलंय की 2 ऍडजेसंट साइड म्हणजे लगतच्या 2 बाजू आणि 3 अँगल्स म्हणजे 3 कोन दिलेले. लगतच्या 2 बाजूने 3 कोन दिला असेल तर कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण करू शकतो हे ज्यामध्ये सांगितलेले आहे. पहिल्यांदा कच्ची आकृती, आपण कच्ची आकृती काढू. सगळ्यात महत्वाचा कोणता प्रश्न आहे बघू, त्यानंतर कच्ची आकृती काढू. सगळ्यात महत्वाचं कच्ची आकृती असणं अत्यावश्यक आहे. प्रश्न आहे, construct quadrilateral LEFT such that length EL is equal to 4.5 centimeter. Length EF is equal to 5.5 centimeter. M cone L is equal to 60 degree. Major cone E is equal to 100 degree. Major angle F is equal to 120 degree. आता याच्या माध्यमातून आपल्याला कच्ची आकृती काढता आली पाहिजे. आता कच्ची आकृती आहे, चौकोन आहे म्हणून आपण चौकोन काढणार. नाव आहे LEFT. विद्यार्थी मित्रांनो, कच्ची आकृती आपल्याला मापांच्या प्रमाणात पाहिजे असं नाही. कच्ची आकृती आहे तशीच पक्की आकृती असं नाही. कारण कच्ची आकृती आपण फक्त आकृती कन्स्ट्रक्ट करण्यासाठी एक गायडन्स म्हणून आपण ती आकृती तयार करत असतो. त्यामुळे कच्ची आकृती आहे तशीच पक्की येईल असं नसतं. आता आपण बघूया, आकृती काढल्यानंतर आपण माप टाकू. EL बघा, E आणि L याचं माप आहे 4.5 सेंटीमीटर. EF E आणि F ह्याचं माप आहे 5.5 सेंटीमीटर. M कोन L म्हणजे हा कोन आहे 60 डिग्री. M कोन E आहे तो 100 डिग्री आणि M कोन F आहे तो 120 डिग्री. आता विद्यार्थ्यांनो, अशा गोष्टींचा, अशा सर्व घटकांचा अभ्यास करून आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. आता ह्याच्यामध्ये अँगल दिल्यात, याचा अर्थ आपल्याला या कोन मापकाची आवश्यकता आहे. या कोन मापकाचा वापर करूनच आपल्याला अँगल परफेक्ट काढता येतात. हे जर वापरायचं जमत असेल तर अशा प्रकारच्या आकृत्या परफेक्ट काढता येतात. जर 100 तुम्हाला सांगितलं 60 अंश आणि तुम्ही 120 इकडं माप घेतलं 60 अंश, समजा ह्या इकडून 60 अंश सांगितले आणि आतलं माप न मोजता तुम्ही बाहेरनं मोजला तर 60 इथे दिसतोय. त्यामुळं ज्या साईडनं आपल्याला कोण काढायचा आहे त्या साईडनं 0, 1, 0, 10, 20 असं मोजायचं. या साईडनं काढायचं असेल अँगल तर 10, 20 वरून मोजायचं. हे माहित असणं अत्यावश्यक आहे. तर बघूया आपण कसं, कोणत्या पद्धतीने आपल्याला हे चौकोन काढायचा आहे. बघा, आता मी वर चौकोन काढायच्या थोडंसं खाली आकृती घेतोय. LE मला काढायचा आहे 4.5 सेंटीमीटरचा, म्हणून मी LE 4.5 सेंटीमीटर म्हणजे समजा मी L घेतला आणि इकडे 4.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटरचा घेतला. नाव आहे L, हे आहे E. माप आहे 4.5 सेंटीमीटर. आता हा ईचं मला अँगल काढायचा. ईचा अँगल आहे ते या साईडनं इथून इकडं म्हणजे इथून इकडे मला माप आहे 100 डिग्री. आता ज्यावेळी मी हा कोन मापक ठेवणार आहे त्यावेळी हे इथला पॉईंट आहे तो पॉईंट बरोबर ई वर आला पाहिजे आणि इथून इकडे गेलेली जी रेष आहे ती रेष बरोबर या रेषेवर आली पाहिजे. बघा, ती बरोबर फोल्ड करतोय. बरोबर ई हा पॉईंट वर बरोबर बिंदू आहे आणि या रेषेवर बरोबर खालची रेषा आलेली आहे. आता 100 अंश सांगितलाय म्हणजे मला बाहेरून मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हा 100 आहे. तो इथं 100 आला. इकडं मोजला तर इथं आला असता, तेव्हा चुकलं असतं. 100 म्हणजे इथं आहे. आपल्याला इथून इकडे मोजायचं आहे 100. त्याला मी असं रेष मारून घेतो.
आता इथून जे एफ माप आहे ते आहे 5.5 सेंटीमीटर. पट्टी डायरेक्ट टाकायचं नाही, कंपाचा वापर करायचा. 0वर आपलं लोखंड टोक होल्ड करा आणि 5.5 म्हणजे 5 पूर्ण आणि पुढे 5 रेषा. ई पासून एफ आहे जे इथं क्रॉस होतं त्याला नाव द्या एफ. एफ आहे 5.5 सेंटीमीटर. आता हितला कोण आहे तो हितून इकडं आहे तो 60 अंशाचा आहे. परत कोण वापर घेतला 60 अंश इथून इकडं आहे त्यामुळे मोजताना मी इथून इकडं समजणार आहे. एल वर हा पॉइंट एल वर ठेवला, बरोबर जी रेषा आहे खालची ही आडवी रेषा आहे ई एल बरोबर 0वर आहे का बघितलं आणि 60 अंश म्हणल्यावर आतनं मोजायचं आहे मला 10, 20, 30, 40, 50 आणि 60. हा झाला 60 अंश. आता ही रेषा आणि ही रेषा मी जोडणार आहे. याचं माप आहे 60 अंश, इथं होतं 100 अंश. आता हा पॉइंट आहे, हा पॉइंट पासून 120 माप आहे. आता ह्या पासून इथून 120 आहे, मग ही रेषा आहे, हे पॉइंट आहे तो एफ वर ठेवायचा इथल्या आणि ही रेषा आहे ती एफ ई वर होल्ड करायची. बरोबर एफ वर पॉइंट आहे. आता इथून इकडे 120 आहे म्हणजे 10, 20, 30, 40 असं आपल्याला 120 कुठं आलंय तर 120 आहे ते इथं आलंय. म्हणजे आपल्याला परत थोडंसं न्याय पाहिजे आणि 120 ह्या इथं पॉइंट आलाय तर 120 पॉइंट इथं आलाय तर इथून इकडे रेष मारायची आहे, इथून इकडे रेष आहे ते पॉइंट हे आलाय ते आहे टी पॉइंट. इथं आहे ते 120 डिग्री, हे 60 डिग्री. म्हणजे विद्यार्थ्यांनो अशा प्रकारचे तुम्हाला आकृती तयार करता आली पाहिजे की जेणेकरून रफ आकृतीचा आधार घेऊनच आपल्याला पक्की आकृती तयार करता येते. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवताना सगळ्यात महत्वाचं रफ आकृती असणं अत्यावश्यक आहे. रफ आकृती जर परफेक्ट असेल तरच त्याचे डायमेन्शन व्यवस्थित जर दिले असतील तर त्या डायमेन्शनचा आधार घेऊनच आपल्याला अशा प्रकारची आकृती काढता येते. इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल रफ आकृती आपल्याला वेगळी दिसते आणि ओरिजिनल आकृती वेगळी आहे. तर त्याने रफ आणि ओरिजिनल हे 100% फरक असतोच. कारण रफ आपण विदाऊट डायमेन्शन आपण घेत असतो आणि जे आपण फायनल आकृती करतो ते डायमेन्शन घेतले असतो. तर बघूया यातलाच दुसरा प्रश्न. तो आपला चौथा प्रकार बघायचा आहे. तो आहे टू कन्स्ट्रक्ट quadrilateral if three sides and two angle included by them are given. विद्यार्थी मित्रांनो इथं 3 साइड्स आणि 2 अँगल दिले आहेत. त्या दोन्ही अँगल आहेत ते साईडच्या आत आहेत. इन्क्लुडेड देम म्हणजे त्या 3 बाजूंच्या मध्ये 2 अँगल आहेत असं त्याचा अर्थ आहे. क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलेटरल PQRS such that length QR is equal to 5 centimeter, length RS is equal to 6.2 centimeter, length SP is equal to 4 centimeter, major angle R is equal to 62 degree, major angle S is equal to 75 degrees.
आता विद्यार्थी मित्रांनो, या माहितीच्या आधारावर आपल्याला कच्ची आकृती तयार करायची आहे. कच्ची आकृती तयार करताना चौकोन आहे म्हणून आपण चौकोन काढला. नाव द्यायचं आहे PQRS. आता QR म्हणजे Q आणि R चं माप आहे 5 सेंटीमीटर. R आणि S चं माप आहे 6.2 सेंटीमीटर. S आणि P चं माप आहे 4 सेंटीमीटर. M कोन R 62 डिग्री हा आहे 62 डिग्री. M कोन S म्हणजे हा कोन आहे 75 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशी आकृती सुद्धा काढू शकता किंवा ही आकृती अशी, कोणतं माप आपण पहिले घ्यायचं ते आपण ठरवायचं आहे. आता आपण समजा मी हे माप घेतलं तर मला ही आकृती अशी येऊन इकडे येणार आहे. म्हणजे हे माप घेऊ शकतो. आता QR चं माप आहे ते 5 सेंटीमीटर आहे. मग इथं मी पॉईंट दिला, इथून इकडे 5 सेंटीमीटर दुसरा पॉईंट दिला, त्याचं माप आहे QR. माप दिलं इथला QR आणि R हे नाव दिलं, माप आहे 5 सेंटीमीटर. आता R हे माप आहे ते 62 अंशावर आहे. म्हणजे इथून हे 62 अंश टाकणार आहे, 62 अंश. आपल्याला हे R पॉईंट घ्यायचा आहे. इथं बरोबर होल्ड करतोय R वर, आणि जी खालची रेषा ही 0 वर आपण बरोबर आली पाहिजे. आता इथं 60 आणि 2 रेषा, आता इथून मग इथं 10, 20, 43, 50, 60 आणि ही 2 रेषा म्हणजे 62 आहे. हे इथून इकडं असं मी क्रॉस केलं, आणि इथून अंतर आहे ते 6 पॉईंट, इथून अंतर S आहे ते 6.2 सेंटीमीटर आहे. म्हणजे कंपास घेतला, कंपासवर 6.2 माप घेतलं, 0 वर होल्ड केलं, आणि 6 पॉईंट म्हणजे 6 पूर्ण 6 2 रेषा म्हणजे 6.2 वर हे क्रॉस करून घ्यायचं आहे. लोखंड टोक R वर ठेवलं, आणि जे आपण कोन काढलाय त्या कोनावर आपण बरोबर क्रॉस करायचा. जिथं आपल्याला क्रॉस होतं ते आहे S पॉईंट. इथं आहे ते 62 डिग्री, आणि हे अंतर आहे ते 6.2 सेंटीमीटर. आता इथून इकडे आहे ते 75 अंश आहे. परत आपण कोन माप घ्यायचा, किंवा पॉईंट S वर ठेवायचा, आणि ही रेषा आहे ती बरोबर SR वर बरोबर असली पाहिजे. आणि तिथून आहे ते 75 डिग्री, म्हणजे इथून इकडे 75, म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 5 रेषा म्हणजे 75 येत. आणि ह्या रेषा मी इथं क्रॉस केली. हा S आणि जे आपण काढलेलं 75 अंश आहे ते मी सरळ क्रॉस केलं, आणि इथं बाण काढला. आता S पासून P चं अंतर आहे ते 4 सेंटीमीटर आहे. परत कंपास घेतला, कंपासवर 0 वर लोखंड टोक घेतलं, आणि 4 वर स्पेशल टोक ठेवलं, तिथून 4 माप घेतलं, आणि त्यानंतर मी S पासून जे लोखंड टोक आहे S वर ठेवलं, आणि जे आपण कोन काढलाय, जो कोन टाकलाय तर आपण 4 सेंटीमीटर क्रॉस केलं. इथं क्रॉस होणार आहे ते आहे P अंश, त्याचं माप आहे 4, ते पॉईंट आहे P आहे, त्याचं अंतर आहे 4 सेंटीमीटर. आता P आणि Q हा आपल्याला जोडायचा आहे. P आणि Q जोडला की आपल्याला इथं चौकोन तयार होतोय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृती आपण डिझाईन करू शकतो. ज्यावेळी आपल्याला सगळ्यात महत्वाची आपल्याला कच्ची आकृती माहित असेल तर अशा प्रकारची आपण आकृती डिझाईन करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपण पाहणार आहोत जे तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.